नमस्कार मित्रांनो, तर आज कांद्याची लागण आहे. हा मावस भाऊ आहे माझा. जाऊ दे आता कॅमेऱ्यात घ्यायला वाटते कसं तरी, पण आता घेतो. आज बंद करते. कांद्याची लागण आहे तर दाखवतो कसं कांदा लावतात. तुम्हाला तर माहिती आहे, पण बघू आज आपण किती बाया घेतल्यात, काय केले. इकडे उभा राहा. हे बघा मावस भाऊ सगळं काम करतो. काय करायचंय? हे आमचे काका आहेत. काय मेळ तोडवताय का? ते वेगळं करायचं काम चाललंय. ह्यांच्या वेगळा करायच्या, ह्यांच्या वेगळ्या करायच्या, त्यांच्या आणि ह्यांच्या काकांच्या. ते पण काकाचे आहेत. चाललंय बरं चाललंय. आज कांद्याची लागण आहे. आज लागण तुम्ही आज बकऱ्याकडे? आम्ही बकऱ्या घ्यायच्यात. आता एवढं बागायत क्षेत्र आहे तर एकट्याला बकरी ऐकतात का? आता एक जणाच्या जोडीदारानं ते खाली जाणार चारा आहे बाजरीच्या रानात. होय. आता फिरायला बकरी नाही जात का तुमची? नाही नाही, आपली थोडी ठेवलेत का इथली? हा. हे बघा इथं कडला बाग आहे ते, तरी काका एकटी बकरी वळतात. बाग आहेत आमचंच आहे. हे काकांचं बाग आहे ते. इथून खाली ते गावात पण काकांचं खालपर्यंत डायरेक्ट गायांना जातो. जरा मी कांदा लावायला मदत करतो. बर बर. कसे टोमॅटो, एक टोमॅटो खाऊ आता आपण. मावशींचं रोप उपटायचं काम चाललंय बघा. मावशी एकटेच रोप उपटता तुम्ही? बाय नाही तुम्ही? आधी उपटले का मग एवढं रोप कसं काय आधी? बाया आल्या नाहीत अजून. कसं रोप आले, रोप पातळ आले ना जरा. किती एकर क्षेत्र होईल दत्ता? 1 एकर होईल का? दत्ता म्हणजे शेतकरी माणूस, आम्ही वर्ग मित्र आहे. बघा असं रोप उपटायचं जमतंय का नाही मला पण. असं उपटायचं, माती झाडायची काय का नाही मावशी? इथून उपटायचं, ट्रान्सपोर्ट करायचं बायांपाशी कांदा लावणाऱ्या. कांदा लावायचे पुढं, तिकडं लावायचे वरती पठारावर. असं उपटायचं रोप. जमतंय का नाही आपल्याला पण? 10 बायांची मशीन आहे एक. मशीन मध्ये असं उपटायचं, कुरटून द्यायचं नाही. आता हे काय करायचं याचं? मग ते लावल्यानंतर त्यापासून काय येणार? कांदा येणार का घेवडा येणार त्याला? उपट की रोप. बारीकच चांगलं रोप आहे ना जाळवेला. तेव्हा कशी कांद्याची लागण चालली. ते मालक घेत बसलेले. आता काय करतोय मोहन भाऊ?
शेतकरी माणसं आहे. जायला रस्ता नाही. हे बघा शेतकरी आमचे मावस भाऊ आहेत. तो पण मावस भाऊ आहे पलीकडे बसलेला. सेम भाताच्या लागण्यासारखी चालते का नाही कांद्याची पण लागण. पाणी आलंय भाऊचं असं. तिकडं पण कांद्याची लागण चालली. तो पण चलत मावस भाऊ आहे. मेथी ही पण आमच्या मावस भावाची मेथी. इकडं पण कांद्याची लागण चालू आहे. सगळ्या कांद्याच्या लागणीत चालू आहेत. वहिनींचं काय चाललंय? वहिनी काय करताय? हा वहिनी, वहिनी काय चाललंय? केलं पाहिजे ना. मेथीपेक्षा गावातले आले वहिनी आहेत. वरती पाता पण खालती जात राहतो आपलं बी खाल्ला. आता मेन सारं उपटणारी आपलं कांदा उपटणारी लोक आलेली आहेत. रोप उपटणारे लोक आलेले आहेत. किती रोज दिलाय आणला? हा कोणाला किती रोज आहे? मला 50 रुपयाला हिला किती रोज आहे? ह्याला किती? तुला किती आहे बाळा रोज? तुला रोज किती आहे? 1000. बापरे, मला एका लयच पिंडीला लयच महागडा गडी आणलाय तुम्ही. एका पिंडीला 200 रुपये. ह्यांना किती रोज 1000 आहे? रुपये. हा एका पिंडीला 1000 रुपये. बघा वहिनी ऑलराऊंडर आहेत आमच्या. मेडिकल पण सांभाळतात आणि रोप पण उपटतात. होय नी? होय रोप भारी आले. रोप भारी आले. कुठं चालली कांद्याची लागण? हा बघितली मी बरोबर लागण. ती दुसरी लागण तुमची चालू आहे ना? अलीकडे चालू आहे नाराभाऊच्या बाजूला. रोप मस्त आले. बरं चाललंय. इकडून गेलं ना. नानांचं बरं चाललंय. लग्नाला या. साखरपुड्याला फसवलं तुम्ही. हा लग्नाला 12 तारखेला फसू नका. काल पत्रिका दिल्या. हा पत्रिका दिली घरी काल. रविवार आहे. फसू नका. हा लग्न किती दिवस राहिला आता? आज 29 तारीख आहे ना. उद्या शेवटचा दिवस. 12-13 दिवस राहिलं म्हणायचं. दररोज म्हणायचं काटा जास्त माळे. कांदा लागा नाही म्हणून आज रोप उपटाय आलंय. आज सोमवार सुट्टी आहे म्हणून आलंय. कसली सुट्टी बाळा? घाटाची आठवी माळ का? कशी सुट्टी आहे मग तुम्हाला? मॅडमने दिली. अरे पण कशाची दिली? नवी माळे का? तुला माहिती आहे कशाची सुट्टी आहे? हा आम्हाला नव्हती सुट्टी. मग तू काय करते घरी? जर कांदा खुराटलं ना मुळाचा काट की कांदा येत नाही. उपटायचं नाही. काय चाललंय? देतो आम्ही काय केली शहाणपणा. गाड्या दोन्ही पण वर फटरावर ठेवून आलोय. तिकडे ठेवून आलोय गाड्या. त्या झाड दिसत तुम्हाला? त्याला गाड्या आणायची म्हणल्यावर लांबून आणायला लागते. मधून रस्ता नाही. त्याच्यामुळे आता काय 50-50 करू. आता या पेंड्या 50-50 करून घेऊन जायला लागतील आम्हाला. चल घेते एवढं. नाही एवढं जड. हे पकड असं. चालू चालू. हे बघा चाललो घेऊन आम्ही आता.
दमलो कुठून आलो परत कुठे झालो वावरात आलो चालत हा शेती करणं सोपं राहील. हे बघा कोयता गायांना जरा खायला सोडतो आता हे काकाच्या रानात जरा लागण चालली त्यामुळं मदत करतो त्यांना गाया बांधल्या ते कसं आता लग्न जवळ आले म्हणल्यावर मदत करावं लागेल थोडी लग्नाला यायची नाही तशी त्यामुळं गायांना खायला घालतोय गवत कसलं गवत आहे दत्ता हा ETR